गौरी दिदी, अख्ख्या देवांचा आशीर्वाद, अख्ख्या देवींचा आशीर्वाद. आई बरी माता, ओम नमः शिवाय, शिव शंभो, हर हर महादेव, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. 1 2 3 4. काळीच फाटलं, हृदय तुटलं. माझ्या आई बरी मातेचं नाव घ्यायला मला लय बरं वाटलं. ऐक ना सूरज, तर आपला मुलीगत इतिहास आलाय. आपण आज झापूक झुपूक या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च साठी आपण इथे सगळे भेटलो. तर तुम्हा अख्ख्यांना माझा अभिषेक करंगुटकरचा झापूक झुपूक नमस्कार. तुम्हाला शिट्या दिल्यात तर वाजवायसाठी आहेत, तर प्लीज घरी घेऊन जाऊ शकता, पण आता वाजवा. आजचा हा सोहळा, आजचा हा दिवस नक्कीच ऐतिहासिक ठरणार. तशी कारणं अनेक आहेत, पण त्यातली काही सांगतो. गेली अनेक वर्ष बारामती तालुक्यात मूर्ती मोडवे गावात एक मुलगा सातत्याने हजारो रील्स बनवत होता. कधी डोंगरावर, कधी विहिरीत, कधी तोंडाला पावडर लावून जेवली का जेवली का, तर कधी त्याच्या हक्काच्या KGF वर कम बॅक KGF, आहे की नाही सूरज. तर त्याच्या सातत्याने रील्स बनवण्याच्या जिद्दीने आणि त्याच्या कष्टाने त्याचा हा प्रवास तो जगत आला. कधी जेवायला अन्न मिळालं नाही तेव्हा मर्याई मातेच्या मंदिरात जाऊन तिथलं गुळ खोबरं खाऊन तिथल्या नैवेद्यावर तो जगला. कधी काम मिळालं नाही तर वाटेल ते मिळेल ते काम करत करत तो इथवर आला. त्यात आई अप्पांचं छप्पर, त्यांचा हात डोक्यावर नाही. इतक्या सगळ्या खडतर प्रवासात त्याच्या लाडक्या बहिणी, त्याचा भाचा आणि काही मित्रांच्या साथीने तो सातत्याने रील्स बनवत राहिला. कारण हरेल तो सूरज चव्हाण कसला. सूरज खूप जिद्दी आहे, तुम्हाला माहिती नाही आहे. जे क्रू इथे काम केलं ना सूरज बरोबर, त्यांना माहिती आहे सूरज किती जिद्दी आहे. माहिती आहे ना सूरज किती प्रेमळ आहे, हे आपल्या अख्ख्यांना माहितीच आहे. हळूहळू सूरज रील्स बनवू लागला. ते रील्स टिकटॉकवर व्हायरल होऊ लागले. त्या काळात जेव्हा इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाला इतका हाईप नव्हता, त्या काळात सूरजचे टिकटॉकवर 16 मिलियन फॉलोअर्स होते. भारतात तो टॉप 10 मध्ये होता आणि जगभरात टॉप 25 मध्ये असणारा तो मुलगा आहे. हे सोपं नाहीये, आहे का. त्याच्यानंतर एके दिवशी असं होतं की टिकटॉकवर इतका व्हायरल चाललाय, त्याचा दिनचर्या तेच होतं की रोज टिकटॉकसाठी रील्स बनवायचे, रोज वेगवेगळ्या त्याच्या डोंगरावर जायचं, इकडे जायचं तिकडे जायचं, फक्त आणि फक्त रील्स बनवायचं. का तर जे त्याचे प्रेक्षक आहेत, जे त्याचे फॅन लोक आहेत, त्यांना हसवण्यासाठी. ते एकच त्याच्या मनात असायचं कायम की मला हसवायला माझे आई बाबा नाही, पण मी फॅन्सला हसवणार. एक दिवस असं घडतं की टिकटॉक बॅन होतं आणि त्याचं दिनचर्या पूर्ण बिघडून जाते. पण पुन्हा सांगतो, जो थकला तो सूरज चव्हाण कसला. सूरजने तेच व्हिडिओज परत इंस्टाग्रामवर टाकायला सुरुवात केली आणि हळूहळू 800K फॉलोअर्स झाले. कालांतराने त्याचा बिग बॉस मध्ये निवड झाली आणि पुढे जाऊन प्रेक्षकांच्या, तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाने तो ठरला बिग बॉस मराठीचा विजेता. आज सूरजचा टिकटॉक ते इंस्टाग्राम ते बिग बॉस ते इथवरचा प्रवास तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियावर अनुभवले. त्याला आज आपण जवळून पाहणार आहोत. कारण एका जेजुरीच्या छोट्याशा बारामतीतल्या मूर्ती मोडवे गावातून त्याचा हा दादर सावरकर पर्यंतचा प्रवास खरंच सोपा नव्हता. आम्ही सगळ्यांनी तो जवळून पाहिलाय. एक 30 सेकंदाची रील ते 2 तासाचा सिनेमा करणं हे सोपं नाही. त्यामुळे सूरज, आज सगळेच तुला शुभेच्छा देण्यासाठी इथे आले. दुसरं कारण म्हणजे 6 ऑक्टोबर 2024 ला बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले झाला. त्यावेळेस निर्माते दिग्दर्शक केदार सरांनी तिथे एक घोषणा केली. मी म्हणेन घोषणा नाही, ती कमिटमेंट होती. ती कमिटमेंट होती जी त्यांनी आणि जिओ स्टुडिओजनी अख्ख्या महाराष्ट्राला दिली. आणि आज मी सरांचा प्रवास पाहिलाय. त्यांनी सिनेमा करत असताना त्यांच्या हाताला दुखापत झाली, पण एकही तास त्यांनी वाया नाही घालवला आणि पूर्ण 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 सिनेमा कंप्लीट केला. आणि आज सर इथे बसले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आजवर सरांनी अनेक सिनेमे केलेत, अनेक सिरियल्स केलेत. सरांनी
म्हणजे ते लेजंड आहेत, त्यांचा एक वेगळा खंडच आहे. पण आज ती जी जिद्द समोरून पाहता आली त्यासाठी सरांना सलाम. तिसरं कारण, एक रील स्टार फिल्म स्टार होण्याचा प्रयत्न करतो. आपल्यात कायमच वाद असतो की अरे रील करताय, फिल्म करताय. माझं म्हणणं आहे सगळेच कलाकार आहेत, सगळ्यांना एकत्र आणा, सगळ्यांना काम करू द्या. बरोबर आहे? आज कदाचित तो वाद मिटू शकेल, म्हणून हा आज एक ऐतिहासिक सोहळा आहे. नक्कीच. खरं तर हे सगळं तेव्हा शक्य होतं जेव्हा आपल्यात आत्मविश्वास असतो आणि आपला समोरच्यावर विश्वास असतो. आणि ती जुगलबंदी झाली केदार सर आणि सूरज चव्हाणमध्ये. कारण सूरजचा आत्मविश्वास आणि केदार सरांचा त्याच्यावर असलेला विश्वास या सगळ्यातूनच निर्माण झालाय हा झापूक झुपूक सिनेमा. काही फॅक्ट्स आहेत जे तुमच्यासमोर मला मांडायचे आहेत. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जर आपण पाहिले तर ओव्हरऑल आत्तापर्यंत झापूक झुपूक गाण्याला 25 मिलियनहून जास्त लाईक्स मिळाले. व्ह्यूज प्रत्येकाला मिळतात, व्ह्यूज प्रत्येकाला मिळतात, पण इतके लाईक्स मिळणं हे पहिल्यांदाच झाले. सांगायला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतोय की आत्ता जी IPL सुरू आहे त्याच्यात 7 एप्रिलला RCB आणि MIच्या मॅचमध्ये, ती मॅच सुरू होण्यापूर्वी सूरज चव्हाणचा आपल्या झापूक झुपूक गाण्यावर एक स्पेशल परफॉर्मन्स झाला आहे. आपल्या गाण्याच्या मॅचच्या रील्सला आतापर्यंत 50 मिलियनहून अधिक रीच मिळाली आहे आणि 2.5 लाखहून अधिक लोकांनी ते शेअर केले. मराठी सिनेमाच्या बाबतीत हे असं पहिल्यांदाच घडलंय. सोपं आहे का? महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात, परदेशात, टोरंटो, ऑस्ट्रेलिया, स्पेन आणि जगभरात झापूक झुपूकचा जबर चर्चा आहे. आणि कसं आहे ना, बिग बॉस म्हटल्यावर रितेश सर आलेच आणि ते सतत म्हणायचे ज्याची चर्चा आहे त्याचा नंबर वरचा आहे. तर आहे भाऊ आपला नंबर वरचा. हे सगळं पाहिल्यावर इतकंच वाटतं की आता झापूक झुपूक फेवर इज ऑन. आणि आतापर्यंत 2 टीजर, 1 गाणं आले, अभि ट्रेलर, 5 गाणी आणि फिल्म बाकी है मेरे दोस्तों. तर वेट फॉर दॅट. आता मी विनंती करतो की ज्यांनी ही विश्वासाची ठिणगी पेटवली, ज्यांच्या विश्वासावर आपण आज सगळे इथे येऊन बसलोय, द मॅन ऑफ हिज वर्ड्स, अनेक सुपरहिट फिल्म, सिरियल्स, नाटकांचे निर्माते दिग्दर्शक आणि आता टॉपच्या पिक्चरचे निर्माते दिग्दर्शक, आमचे टॉपचे निर्माते दिग्दर्शक केदार शिंदे सर यांना विनंती करेन झापूक झुपूक टाळ्या वाजवून आपण सरांचं स्वागत करायचंय. दिग्दर्शक म्हणून एकच सांगेन, एवढं गावभर फिरून बोलण्याची गरज नव्हती. एका जागी उभा राहिला असतं बरं झालं असतं. लक्षात ठेवा, कारण मी कॅमेऱ्याचा माणूस असल्यामुळे प्रत्येक जणांचा जो कॅमेरा लागलाय तो आपला असा एका जागी असताच तर किती छान वाटलं असतं. ओके, नाही इतकं नाही, पण दिग्दर्शक म्हणून मला असं वाटलं तिथे बसल्यावर काहीतरी एक टिप्पणी करावी. नक्कीच. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार झापूक झुपूक. नमस्कार सर. मला आठवतं बिग बॉस सुरू असताना तुम्ही हा निर्णय घेतला. तो निर्णय तुम्ही जाहीर केला ग्रँड फिनालेला. 1 महिन्यात फिल्म शूट झालं, आज ट्रेलर रिलीज होतोय. काय फिलिंग? प्रयत्न केलाय, आता बघूया. बाईपण भारी देवाचा ट्रेलर लॉन्चही याच नाट्यगृहात झाला. बरोबर 2.25 वर्षानंतर मी पुन्हा एकदा नवीन सिनेमा घेऊन याच नाट्यगृहात त्याचा ट्रेलर इथे तुमच्यासमोर सादर करतो. बिग बॉस जेव्हा सुरू झालं, कारण तेव्हा मी कलर्स मराठीचा प्रोग्रामिंग हेड होतो आणि प्रीमियर होता. रितेश देशमुख यांनी 16 कंटेस्टंट्सना आतमध्ये पाठवलं आणि रात्री ती एक चॅनल रूम असते, प्रथमेश इथे आला आहे आमचा कलर्स मराठीचा, त्याला माहिती आहे ती गोष्ट. मी त्या चॅनल रूममध्ये बसलो होतो आणि समोर टेलिव्हिजन होता आणि असंख्य कॅमेरेसचे जे फीड्स होते तिथे होते. तर रात्री 1:30 वाजताची गोष्ट असेल. सगळे 4 लोक इकडे गप्पा मारतायत, 3 लोक तिकडे गप्पा मारतायत. नेहमीप्रमाणे निक्की आणि अरबाज एकत्रच आहेत. याच्यात एक मुलगा जो गावावरून आलाय तो रात्री 1:30 वाजता बाथरूममध्ये शिरतो
आणि तुम्हाला बिग बॉसचं घर माहिती असेल तर नेहमीच आम्ही काहीतरी वेडावाकडं करतो. तर त्यावेळेस ना बाथरूमचा दरवाजा जो होता त्याचा दरवाजा इकडून उघडायचा होता ना. आपल्याकडे नेहमी सगळे दरवाजे आपल्या असे उघडतात. तर आम्ही इथून बंद केला होता आणि इथून तो दरवाजा उघडणार होता. आणि सगळ्या आरसे होते त्या. आणि सूरज चव्हाण हा पोरगा रात्री 1:30 वाजता त्या बाथरूममध्ये शिरला आणि जिथून बंद केलाय तिकडूनच जोर लावून लावून दरवाजा उघडत होता. आणि जवळजवळ 5 ते 7 मिनिटं हा कार्यक्रम एकट्याचा सुरू होता. त्याला समजतच नव्हतं की ही दरवाजा उघडायचा कसा. आणि मग वर्षाजी आल्या, वर्षा उसगावकर, आणि त्यांनी विचारलं काय झालं सूरज. तर म्हणाले ते दरवाजा उघडत नाहीये. आणि मग ते म्हणाले अरे इकडून उघडायचा दरवाजा. ही गोष्ट माझ्याकडे होती, मला ना त्याचं माध्यम, माझं डिव्हाइस सापडत नव्हता. त्या रात्री या मुलाकडे बघून मला असं वाटलं मला कॅरेक्टर मिळालं. मी जेव्हा सही रे सही केलं तेव्हा 4 कॅरेक्टर्स असे शोधले होते. मी जेव्हा गंगाधर टिपरे केलं तेव्हाही कॅरेक्टर्स वेगवेगळे होते. मी जेव्हा अगदी बाईपण भारी देवा केलं तेव्हाही 6 अभिनेत्री ज्या घेतल्या होत्या त्या कॅरेक्टर्स होत्या. आणि सिनेमा हा नेहमी कॅरेक्टर्सनी चालतो. मराठी सिनेमा कुठल्याही नटाच्या नावाने किंवा दिग्दर्शकाच्या नावाने चालत नाही. तो कॉन्टेंटनी आणि कॅरेक्टरनी चालतो. झापूक झुपूक मधलं हे जे कॅरेक्टर आहे सूरज चव्हाण, हेच मी तुमच्या समोर सादर करतोय. हा जो प्रवास होता तो म्हणजे झापूक झुपूक. सर आज ट्रेलर लॉन्च होतोय, एक्साइटमेंट आहे. सूरजची पहिली फिल्म, सूरजची पहिली फिल्म म्हणून नाही, माझी 16वी फिल्म म्हणून एक्साइटमेंट आहे. कारण काय की अगोबाई जत्रा, यंदा कर्तव्य आहे, बकुळा नामदेव घोटाळे यांचा काही नेम नाही, पासून महाराष्ट्र शाहीर ते बाईपणपर्यंत इतके वेगवेगळे सिनेमे केलेत, वेगवेगळे विषय मांडण्याचा प्रयत्न केलाय. मी ना एवढी कमर्शियल फिल्म बऱ्याच कालावधीनंतर करतोय. मला असं वाटतं 17 नंतर माझी एवढी कमर्शियल फिल्म असेल. कारण मी त्याच्यानंतर जे वेगवेगळे विषय मांडले पण ते कमर्शियली असे विषय मांडले नव्हते. बाईपण पण कमर्शियल फिल्म नाही आहे, त्याला काहीतरी थॉट आहे. याच्यामध्ये एंटरटेनमेंट आहे. म्हणजे तुम्ही सिनेमाचं तिकीट काढायचं आणि पूर्ण आनंद घेऊन मग सिनेमागृहातून बाहेर पडायचं. त्यामुळे एक्साइटमेंट आहे माझ्या 16व्या फिल्मची. तर आता वेळ आली आहे केदार सर आणि जिओ स्टुडिओ सोबत ज्यांनी झापूक झुपूक निर्मित करण्याचा हा धाडसी निर्णय घेतला, जे केदार सरांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे असतात, कधी आई, कधी बायको, तर कधी निर्मात्या. कोणतीही भूमिका द्या त्या कायम हेच म्हणतात, बाईपण भारी देवा, बाईपण भारी र, बाईपण भारी देवा, बाईपण भारी र. तर जोरदार झापूक झुपूक टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मी विनंती करतो मॅमना की मॅम एक शब्द आज ट्रेलर लॉन्च होतोय त्याबद्दल. बोल बोल, घरी एवढं बोलतेस मला. झालं घरी बोलते. प्रवास सुरू झाला या पिक्चरचा आणि तिसऱ्या दिवशी केदार पडला. त्याचा हात फ्रॅक्चर झाला. त्यानंतर म्हणजे नाही म्हटलं तरी मी घाबरली होती. पण माझा कास्ट, माझी क्रू, सगळ्या जणांनी जो सपोर्ट करून जो जिद्दीने उभे राहिले आहेत त्याच्याबरोबर, त्याच्यासाठी मी खूप खूप धन्यवाद करते सगळ्यांचे. ज्या परिस्थितीमधनं आम्ही ते 30 दिवस काढलेले आहेत फुल फ्लेजमध्ये, तर मी परत सगळ्या जणांचे आभार मानते. थँक्यू सो मच. झालं. सो मी विनंती करतो मॅम सर आपण स्थानापन्न. थँक्यू 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 सर. तर ज्यांनी या सिनेमावर कास्टला मी एक एक करून विनंती करेन त्यांना स्टेजवर येण्याची. सर्वप्रथम एव्हरग्रीन नायिकांच्या चर्चा तर सतत होतच असतात, पण आपल्याकडे एक एव्हरग्रीन नायक आहे. मी विनंती करतो मिलिंद गवळी सर यांनी की आपण
यानंतर मी विनंती करतो, झापूक झुपूक टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया अनेक वर्ष ऍड्स, टेलिव्हिजन आणि सिनेसृष्टीत झापूक झुपूक राडा करणाऱ्या आमच्या दीपाली पानसरे यांना. मित्रांनो, गोष्ट विश्वासाने बनलेल्या या सिनेमाची आहे आणि विश्वास ठेवा, हा सिनेमा घडत असताना आमच्या सेटवर फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटी होती. त्या पॉझिटिव्हिटी मागे असणारे हे दोन चेहरे आहेत. असंख्य म्हणजे संपूर्ण कास्ट आणि क्रूज पॉझिटिव्ह होते, पण मिलिंद सर तिथे होते. खूप गायडन्स सतत आम्हाला मिळायचं सरांकडून. सर, मी एक विचारू तो, तुम्ही एक पोस्ट केली होती केदार सरांबद्दल. मला त्याबद्दल ऐकायला आवडेल की केदार सर आणि तुमचं रिलेशन आणि झापूक झुपूक बद्दल हा निर्णय कसा झाला? अनेक वर्ष मी या क्षेत्रात काम करतो आणि आपण सातत्याने इतकी वर्ष काम करत असताना आपल्याला सारखं वाटत असतं की या माणसाबरोबर आपण कधीतरी काम करावं. आणि मग एक असा काळ येतो की अरे आता शक्य नाही आहे, आता जमणार नाही, आता तो काळ निघून गेला. आणि अचानक त्या माणसाचा फोन येतो आणि सिनेमा करशील का? म्हटलं नक्की करीन. बस मला केदार सरांबरोबर काम करायचं होतं आणि आज नाही तर 25, 27, 28, 30 वर्षापासनं. आणि खरं सांगतो की हा सिनेमा केला कारण मी सिनेमाकडनं लांब गेलो होतो, टेलिव्हिजनकडे गेलो आणि जवळजवळ 9 वर्ष मी टेलिव्हिजन करत होतो. सिनेमाचा वेळ असलेला हा 9 वर्ष सिनेमापासून लांब होता. आणि अचानक ज्या वेळेला मी केदार सरांबरोबर काम करायला गेलो तर त्याचं रीडिंग पासनं ते आज इतकं प्रोफेशनल काम मी बघितलंय. मग मी साऊथचं पण एक सिनेमा केला होता प्रियदर्शन बरोबर. तेव्हा असं वाटायचं की अरे मराठी सिनेमामध्ये असं प्रोफेशनलिझम का नसतं वगैरे असं कंप्लेंट असायची. पण हा सिनेमा खूप प्रोफेशनली केला गेला आणि जिओ स्टुडिओज पण इथे निर्माते होते, त्यामुळे सगळं प्रोफेशनल वातावरण होतं. आणि या माणसाचा हात मोडला होता, फ्रॅक्चर होता आणि इथे बोन फ्रॅक्चर काय असतं मला माहिती आहे. ते फ्रॅक्चर झाल्यानंतर 30 दिवस सतत त्या सेटवर काम करत राहायचं. तर कुठेतरी त्या माणसामध्ये एक वेगळी जिद्द असते किंवा खूप खूप वेगळं पॅशन असतं. आणि असे टॅलेंटेड माणसं पॅशनेट असतात त्यावेळेला हे असं काहीतरी वेगळा सिनेमा होता. हा काही नॉर्मल सिनेमा नाही आहे. म्हणजे सूरज चव्हाणला मी बिग बॉसमध्येच बघितलं होतं आणि एक साधा भोळा गावातला गरीब मुलगा असं वाटत होतं. पण सेटवर बघितल्यानंतर की तुम्ही प्रेमात पडाल इतका गोड पोरगा आहे तो. आणि माझ्यासारखा माणूस आहे की मी अनेक कलाकार बघितले आहेत, पण एक वेगळी USP असते माणसामध्ये आणि त्या माणसाचा गोडवा तो पडद्यावर आणायचा आणि तोच तर खरं भेटतो लोकांना. ऑडियन्स म्हणजे कोण आहेत? आपणच आहोत ना. तर मला का कोणास पहिल्या दिवसापासून या सिनेमामध्ये खूप पॉझिटिव्हिटी वाटते. म्हणजे मी जे पॉझिटिव्ह होतो की नाही अरे हा सिनेमा गोडच आहे. म्हणजे हे गाणं पण तुम्ही कधीही ऐका, म्हणजे मी जवळजवळ किती वेळा ऐकलंय आणि कुठेतरी ट्रेंड सेटिंग सिनेमा आहे हे मी बिलीव्ह करतो. आणि थँक्यू केदारजी, तुम्ही मला या सिनेमामध्ये घेतलं आणि आज आपण ट्रेलर लॉन्च करतोय. लवकरच सिनेमा येईल आणि तो लोकांना खूप आवडेल. शिट्यावाले कुठे गेले? नाही, मी आता पुढे येतो म्हणून. तर दीपाली मॅम, झापूक झुपूक किती स्पेशल आहे तुमच्यासाठी? खूप स्पेशल आहे. जसं मिलिंदजी म्हणाले की आपण एक स्वप्न बघतो आणि ते जेव्हा प्रत्यक्षात पूर्ण होतं त्यानंतर जो आनंद होतो तो आनंद मला झापूक झुपूक विषयी होतोय. 2004 साली अगबाई अरेच आला होता, तेव्हा मी इंडस्ट्रीतही नव्हते. मला ॲक्टिंग करायची होती पण घरचे करू देत नव्हते बेसिकली. तेव्हा मला माझ्या मनात होतं की मला केदार सरांसोबत काम करायचंच आहे. आणि मध्ये इतकी वर्ष गेली आणि
मी एक एपिसोड केला होता जो सर पण मेन्शन करतात, खिडकीचा, हॅट्स ऑफचा. त्याच्यामध्ये त्यांनी माझं काम बघितलं होतं आणि त्यांचा एक इन्स्टाला DM आला होता मला की मस्त काम केलं आहेस तू. म्हटलं सर काम करायचं आहे तुमच्यासोबत. त्यानंतर वेळ गेला, ते नाही घडलं. पण आय थिंक ते खूप छान झालं की तेव्हा नाही घडलं, कारण की नाहीतर मला झापूक झुपूक नसता मिळाला. आणि माझ्या मते म्हणजे माझं इंट्युशन सांगतंय की हा सुपरहिट आहे आणि एवढं उत्तम काम सगळ्यांनी केलेलं आहे. सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. इनफॅक्ट मला म्हणजे मी एका व्यक्तीविषयी बोलू शकत नाही, अख्खी टीम जी होती ती दिवस रात्र काम करत होती आणि म्हणजे सगळे उन्हात काम करत होते, सगळ्यांचे रंग बदलले होते, पण त्यांच्यातलं पॅशन संपलं नव्हतं. आणि जेव्हा खूप खूप लोक मन लावून काम करतात ना, ते खराब होऊच शकत नाही. सो आय एम डॅम शुअर दिस इज सुपर हिट फिल्म. आणि अजून एक गोष्ट ॲड करायची आहे मला. माझ्या मुलाला झापूक झुपूक म्हणजे त्याने आजपर्यंत कधीही मला रिक्वेस्ट केलं नाही की मला तुझं काहीतरी काम दाखव. त्याच्यामध्ये त्याची आई आहे ॲक्टर, जाते काम करते आणि 4 लोक फोटो काढतात, त्याला तेवढंच माहिती आहे. पण झापूक झुपूकचे जे काही बाईट्स वगैरे मी शेअर करत होते त्याच्या कानावर पडले आणि त्याने मला सांगितलं की ये क्या बज रहा है झापूक झुपूक. तर मी त्याला ते गाणं दाखवलं यूट्यूबवर. त्याला इतकं आवडलं की तो स्वतःहून म्हणाला मला ह्याच्यावर रील करायची आहे. तो अजिबात त्याला कॅमेरासमोर यायला आवडत नाही, पण मला समोर असं वाटतं. आणि त्याला सगळेच खूप आवडले. त्याला सूरज पण, त्याला भेटायचं आहे सूरजला. सो मला आता काहीतरी अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे सूरजकडून. बट म्हणजे एक मुलगा ज्याला अजिबात आत्तापर्यंत इंटरेस्ट नव्हता त्याला इतका इंटरेस्ट आहे ह्या गोष्टीमध्ये, मी म्हणते तिथेच आम्ही जिंकलोय. आणि मला गॅरंटी आहे की तुम्हाला सुद्धा सिनेमा हॉलमध्ये जाऊन खूप मजा येणार आहे. तुम्ही जा आणि फिल्मला एन्जॉय करा. आणि ऑफकोर्स सगळ्यांची मेहनत आहे, त्याच्यामुळे फिंगर्स क्रॉस्ड. थँक्यू. इतके पॉझिटिव्ह वाईब्स असल्यावर फिल्म नक्कीच सुपर डुपर हिट होईल. मी विनंती करतो आपण स्थानापन्न व्हा. थँक्यू सो मच सर. थँक्यू. मी आता विनंती करतो या सिनेमात पहिल्यांदाच लीड म्हणून आपल्यासमोर येणारी यासोबतच मी विनंती करतो टेलिव्हिजनवरून मोठ्या पडद्यावर डेब्यू करणारा आमचा इंद्रनील कामत. पहिल्यांदाच मेन लीड म्हणून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काय फिलिंग्स आहेत, कसा होता हा प्रवास? खूपच सुंदर. म्हणजे जिओ स्टुडिओज प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित झापूक झुपूक आणि या चित्रपटात हिरोईन म्हणून दिसणं, तेही केदार सरांचं डिरेक्शन. आय थिंक हे स्वप्न जे बघितलं होतं, जसं दीपाली म्हणाली की तिने जेव्हा अगबाई अरेच्चा बघितलेलं तेव्हापासून तिची इच्छा होती सरांबरोबर काम करण्याची, आणि हे सेम माझ्याबरोबर घडलं आहे. मी तेव्हा 6वी-7वीत असेन आणि तेव्हा जेव्हा चित्रपट बघितलेला तेव्हा मला या क्षेत्रात काही करायचं हे तर कुठे नव्हतंच, पण तो चित्रपट मला इतका आवडलेला की मी खरंच आईला जाऊन विचारलेलं की आई हा कोणी केला, आणि तेव्हा आईने सांगितलेलं केदार शिंदेंनी. आणि माहीत नाही कुठून, पण मी आईला म्हटलं आई मला ह्यांना भेटायचं आणि मला एक दिवस काम करायचं आहे. सो तो एक दिवस होता. आणि जेव्हा या चित्रपटासाठी विचारलं गेलं, आय थिंक मी ते स्वप्न जगले आहे आणि खूप मेहनत घेतली आहे अख्ख्या टीमने. त्यामुळे मला असं वाटतं झापूक झुपूक ही जी चर्चा सगळ्यांमध्ये आहेच आत्ता, तर वी आर गोइंग टू सरप्राईज एव्हरीवन. हा चित्रपट आज आपण ट्रेलरही बघणार आहोत, तर आय एम शुअर की सगळे एक्सायटेड आहात.
मी पण आहे खूप जास्त, कारण खूप प्रामाणिकपणे आम्ही अख्ख्या टीमने काम केलं आहे आणि आय होप की म्हणजे ते उतरलं आहेच. आणि म्हणतात ना, या चित्रपटात सगळं आहे. तुम्हाला जे जे म्हणतात ना, एखादा आत्ता आपण जे म्हणतोय की हा सिनेमा ब्लॉकबस्टरच आहे, कारण त्यामध्ये काय नाही आहे. म्हणजे कॉमेडी आहे, ड्रामा आहे, गाणी आहेत खूप छान, मी हिरोईन म्हणून फ्लॉन्ट केलेलं आहे. सो येस, कमाल झाला सिनेमा आणि आय एम शुअर आम्ही खूप एक्सायटेड आहोत 25 एप्रिलसाठी तुम्ही सगळ्यांनी आमचा चित्रपट बघण्यासाठी. आणि हेच सांगेन की थँक्यू सो मच केदार सर, बेला मॅम, जिओ स्टुडिओज, निखिल सर, सगळ्यांचे आभार. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे मला सगळ्यांसमोर जिला थँक्यू म्हणायचे ती म्हणजे माझी सना. डार्लिंग थँक्यू. आज काय आहे ते इंटरनल आम्हाला माहिती आहे, पण येस, इट्स बिकॉज ऑफ हर आय एम हिअर. सो थँक्यू सो मच आणि सो हॅपी टू बी अ पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट अँड एक्सायटेड. जुई भागवत, नारायणीच्या भूमिकेत जुई भागवत. मी आता इंद्रनीलकडे येतो. इंद्रनील छोट्या पडद्यावर खूप फॅन्स, तर आता मोठ्या पडद्यावरती आलाय, प्रमुख भूमिकेत येतोय, काय सांग? नमस्कार. मी आता प्रत्येक कलाकाराचं स्वप्न जगतो, ते म्हणजे केदार सर आणि जिओ स्टुडिओज यांच्या अंडर मी काम करू शकलो. ही ॲक्टर म्हणून माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी होती. मला असं वाटतं की आत्ता आम्ही सगळ्यांनी, आमच्या सगळ्या युनिटने आम्ही खूप 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 प्रामाणिकपणे एक सुंदर प्रोडक्ट तयार केलेलं आहे आणि ते 25 एप्रिलला तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. सो मला असं वाटतं की तुमचं जे प्रेम आणि तुमचा जो आशीर्वाद आहे तो असाच आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहू दे, जेणेकरून हा ब्लॉकबस्टर सिनेमा होईल. आणि हा फुल ऑन एंटरटेनमेंट आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला आवडेल. मला सणाला थँक्यू म्हणायचं आहे, कारण सणामुळे मी आत्ता इथे आहे. आणि सो थँक्यू सो मच सना. सो या केदार सर थँक्यू सो मच, बेला मॅम थँक्यू, आणि निखिल सर, जिओ स्टुडिओज थँक्यू सो मच फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी. आणि मला असं वाटतं की झापूक झुपूक हा सिनेमा महाराष्ट्रभर 25 तारखेला येईल आणि राडा काटा केर करणार आहे. एक नंबर. सणासाठी जोरदार हो, टाळ्या. सणासाठी टाळा झाला पाहिजे. Casting खरंच. खूप कंबर आहे. इतकं छान कास्टिंग केलं तुम्ही. मी विनंती करतो जुई आणि इंद्रनील, आपण प्लीज थँक्यू. यापुढे मी बोलवणार आहे या सिनेमातले मास्तर. अनेक वेगवेगळ्या भूमिका ज्या कलाकाराने आजवर आपल्या समोर साकारल्या, त्या पुष्कराज चिरपुटकर यांनी ह्या फिल्ममध्ये एक वेगळी भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच आपल्याला ती आवडणार आहे. टाळ्यांच्या गजरात मी स्वागत करतो आपल्या. माईक येतो पुष्कराज सोबतच मी विनंती करतो, या सिनेमात सूरजची बहीण ज्या अभिनेत्रीने साकारली आहे, वेब सिरीज, टेलिव्हिजन आणि फिल्म्समध्ये सध्या तिची हवा आहे. आता आपला टॉपचा हिरो तर आहे, पण
पण हिरो आहे तो विलन भी होगा ना बॉस. तर आता मी विनंती करतो आपल्या टॉपच्या विलनला या रंगमंचावर येण्याची. राजकुमारच्या भूमिकेत हेमंत वरांगळे. बघा सगळे किती एका पेजवर आहेत या सिनेमात. विलन आहे, मास्टर आहे, बहीण आहे, हिरो आहे, सगळे एका पेजवर. टॉपचा सिनेमा आहे भाऊ आपला. तर पहिला मी पुष्करराज यांच्यापासून सुरुवात करतो. येस. सर इतके वेगवेगळ्या भूमिका आजपर्यंत साकारल्या. कुठलं? झापूक झुपूक हा धाडसी निर्णय कसा घेतला आणि किती स्पेशल आहे? धाडसी निर्णय मी आधी घेतले होते. हा सोपा होता निर्णय. मी कॉमेडी करत नाही, पहिल्यांदाच त्याच्यात कॉमेडी केली, त्यामुळे मी बोलतोय. सगळ्यांनीच सणाला थँक्यू म्हणले, सो थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. मला वाटलं हे ठरलेलं होतं की काय. श्रीयुत गंगाधर टिपरे ही मी 10वीची परीक्षा चालू असताना, आमच्याकडे केबल नसताना दुसऱ्यांकडे जाऊन बघितलेली सिरियल आहे. आणि लॉकडाऊनचा काळ मी त्या सिरियलवर सर्व्हाइव्ह केलेला आहे. मी केदार शिंदेंचा मनापासून फॅन आहे. मी निखिल सरांबरोबर आत्तापर्यंत काम केलेलं आहे आणि त्यांनी माझं कौतुक केलेलं आहे, माझ्या तोंडावर तरी. आणि केदार सरांबरोबर मला काम करायची इच्छा होती. एक प्रसंग खरा खरा घडलेला मी सांगतो. गलगले निघाले हा त्यांचा चित्रपट आमच्या कॉलेजमध्ये शूट झाला. मी इंजिनिअरिंग केलंय, पटत नसलं तरी. सो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते शूट झाला. त्यात एका प्रसंगामध्ये सिद्धार्थ जाधव येतो आणि 4 मुलांना खूप मारतो. मारल्यानंतर जो खाली पडलेला मुलगा आहे, त्याचे फक्त डोळे किंवा असं एवढंसं काहीतरी दिसतं, तो मी आहे. तर तेव्हा कॉलेजच्या मॅगझिनसाठी सरांचा इंटरव्ह्यू झाला होता. तेव्हा उगाच मी इंटरव्ह्यू घेणारही मी नव्हतो. इंटरव्ह्यू घेण्याच्या बाजूला मी जाऊन सर म्हणलं, सर मी एक दिवस तुमच्यावर काम करणार आहे, आणि येस सर म्हणलं ओके ओके ओके. आणि ती इच्छा पूर्ण झाली. केदार सरांनी मला कॉल केला, त्यामुळे धाडसी निर्णयाचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे आय ओन दिस डिसिजन आणि आय लव्ह दिस डिसिजन. दुसरं म्हणजे सेटवर गेल्यानंतर सरांची जिद्द, सूरजची पॉझिटिव्हिटी याच्यावरनं मला आता अजून पॉझिटिव्ह वाटतंय. आणि सरांनी जे दुसऱ्या चित्रपटासाठी पण माझा विचार केलेला आहे, तर त्याबरोबर तिसऱ्याही चित्रपटासाठी दुसरं प्रॉमिस झालेलं आहे. आता इथे सगळ्यांनी रेकॉर्ड केलेलं आहे. एवढं बोलून मी माझे 500 शब्द संपवतो. वा कडक. तर मास्तरानंतर मी आता पायलकडे येतो. पायल, बिग बॉस मराठीच्या घरात तू सूरजला राखी बांधलीस आणि आज तू झापूक झुपूकमध्ये सूरजची ताई म्हणून प्रेक्षकांसमोर येणार. काय फिलिंग होती जेव्हा हा फोन आला की हे मी केलं त्यामुळे मिळालं असेल का, कशामुळे, काय वाटते तुला? काय मला वाटतं सगळ्यात आधी सणाला थँक्यू सणा. थँक्यू सर. परंपरा चालू ठेवली पाहिजे सिनियर ॲक्टर्स. आणि सगळ्यात आधी एकतर मी म्हणेन की फोन आला तेव्हा अर्थात म्हणजे मला जेव्हा माहितीही नव्हतं की दिग्दर्शक काय असतं, केदार शिंदे कोण आहेत, तेव्हापासून मी त्यांचे चित्रपट पाहत आले. आणि मुळातच मालिकेत पहिल्यांदा संधी त्यांनी दिली, त्यानंतर मालिका सुरू असतानाच मला फोन आला होता. खूप कमालीची भावना होती. एक तर 2 मिनिटं मी सुन्न झाले. म्हणजे ही गोष्टच मला इतकी कमाल वाटते की एखादा इतका मोठा दिग्दर्शक जेव्हा तू मला विचारतो की पायल मला असं मी एक चित्रपट करतोय आणि तू काम करशील का, मला तुझ्याबरोबर काम करायची इच्छा आहे, हा खूप मोठेपण आहे. म्हणजे मी ॲक्टर म्हणून पण समजू शकते आणि तुम्ही प्रेक्षक म्हणून पण, की एखाद्या माणसाने असं विचारणं म्हणजे काय धाक त्या माणसाचा निर्माण झाला असेल. आणि धाक फक्त आदरयुक्त शिक्षक आणि शिक्षण देणाऱ्या माणसांचा असतो, तो केदार सरांचा आहे. आणि दुसरी गोष्ट तू म्हणशील तसं सूरजला राखी बांधली. तर झालं असं होतं की आम्हाला सांगितलेलं की 11 वाजता बिग बॉसच्या घरात जायचं वगैरे वगैरे आणि विचार करून या.
मालिका चालू होती त्यामुळे फार बघायला मिळत नव्हतं, पण रक्षाबंधन होतं 2 दिवसांनी आणि माझ्या सख्ख्या भावाचं नाव पण सूरज आहे. तर माझी पूर्ण रडारड की पहिल्यांदा असं होतं की मी रक्षाबंधनला माझ्या भावाला राखी नाही बांधू शकत आहे आणि माझा नवरा असा ठीक आहे तुझ्याच गावचा आहे तुझ्याच जवळचा आहे आपल्याच पट्ट्यातला आहे तर मग सूरजला राखी बांध. आणि मी म्हटलं की हा चालेल बांधते. मी तुम्हाला खरंच सांगते इतक्या प्लेन आणि न्यूट्रल भावनेने गेलेले. मी राखी बांधली, आम्ही मिठी मारली, मी वळले आणि त्याने नमस्कार केला. खूप वेगळा अनुभव आहे हा आणि छान वाटतं की त्याचं असं काहीतरी पात्र करता येतं. तेवढ्यात तिने मॅरिड आहे सांगून घेतलं. हो, नंतर लोकांना कळालं की मग फार वाईट वाटतं. खरं आहे. उगाच अनफॉलो करतात. फॉलोअर्सची गरज आहे आणि सध्या आता. बरं. आपला आहे 2.6 मिलियन सूरज चव्हाण आहे. हो, आता मला काय घाबरायची गरज नाही. तर परत परंपरा सुरू ठेवत सना थँक्यू. मी आपल्या टॉपच्या विलनकडे येतो. राजकुमारच्या भूमिकेत टेलिव्हिजनवर आधी तू विलन साकारलायस पण आज राजकुमारच्या भूमिकेत तू मोठ्या पडद्यावर विलन म्हणून डेब्यू करतोस. काय भावना आहे? झापूक झुपूक किती फील तुझ्यासाठी स्पेशल आहे? खूप जास्त स्पेशल आहे कारण आधी सिरियल केलेली त्याच्यामध्ये पण विलनच केला होता. सो सरांनी ते काम पाहिलं होतं आणि आत्ताच पाहायला म्हटली की त्याला कॉल आला आणि सरांनी रिक्वेस्ट केली की तू काम करशील का. तर आमचाही तसाच एक खूप मोठा कॉल झाला होता. सरांचा फोन आला आणि सर म्हटले की काय करतोयस. म्हटलं असं असं करतोय. ठीक आहे एक फिल्म आहे भेट आणि फोन कट. सो एवढंच आमचं कम्युनिकेशन झालेलं होतं. त्याच्यानंतर सगळ्यात मोठी प्राऊड गोष्ट माझ्यासाठी ही होती की सरांनी डिरेक्टली घरी बोलवलं होतं. त्यावेळी जुई पण होती आणि मी केदार सरांच्या घरी जाऊन बसलोय आणि समोर सर गोष्ट सांगतायत फिल्मची. सो ती गोष्ट आवडत होती ही वेगळी गोष्ट पण मी त्या घरात जाऊन सरांसमोर बसलोय आणि ती गोष्ट ऐकतो ही माझ्यासाठी इतकी महत्त्वाची गोष्ट होती, इतकी प्राऊड फील होणारी गोष्ट होती की त्यावेळी मी ढगात होतो. आणि मध्ये मध्येच नाही का आपलं असतं ना की गोष्ट मित्र सांगत असतो त्यावेळी आपण वाह काय काय लिहिलं यार. हे 2 वेळा झालं माझ्याकडून आणि मला असं झालं की यार हे कदाचित चुकत असावं आपलं. पण सरांनी गोष्ट सांगितली त्याच्यानंतर चांगलं कसं म्हणावं कारण आपला तेवढा एक्सपिरियन्स पण नाही आहे आणि सरांचं एक सवय आहेच आहे कसं वाटतंय त्याच्यानंतर उत्तर देणं फार अवघड जातं. सो ती सगळी गोष्ट झाली. त्याच्यानंतर मग सरांनी सांगितलं कॅरेक्टर काय आहे सगळी प्रोसेस झाली आणि त्याच्यानंतरचे 4 महिने खूप अवघड आनंद देणारे पण होते कारण ती प्रोसेस जी होती झापूक झुपूकची पूर्ण महिनाभर शूट त्याच्या आधीची 2 महिन्यांची प्रोसेस याच्यामध्ये आम्ही इतके कोळून निघालो आणि त्याच्यानंतर ही फिल्म साकार होती. सो मला तरी असं वाटतंय की पहिल्यांदा सर्व प्रेक्षकांनी थिएटरमध्ये या ही फिल्म बघा. त्याच्यानंतर जो तुम्हाला फील येईल तो कदाचित मराठी फिल्ममध्ये आत्तापर्यंत आलेल्या फिल्मपेक्षा खूप वेगळा असेल. सो मी तुम्हाला सगळ्यांनाच रिक्वेस्ट करतो की ही फिल्म 25 एप्रिलला थिएटरमध्ये जाऊन बघा. थँक्यू सो मच. एकदा हेमंत पुष्कराज आणि पायासाठी जोरदार झापूक झुपूक टाळा विनंती करतो. तर यानंतर आता वेळ आली आहे आपल्या व्हायरल सेन्सेशनला बोलवण्याची. सूरज आणि सूरजची टॉपची गँग पटकन ओळख करून देतो. चिक्याच्या भूमिकेत कान्हा तिवारी, सख्याच्या भूमिकेत विहान शेडगे, गोलूच्या भूमिकेत शेषा हिंदळेकर, आमचा पप्या प्रफुल्ल बनकर, चिमी स्वरांगी पाटील आणि चिंगी कृपा गायकवाड.
मित्रांनो, इतकंच म्हणून या टॉपच्या गँग बद्दल 25 तारखेनंतर ही महाराष्ट्राची लाडकी टॉपची गँग होणार आहे. तयार राहा. मी विनंती करतो आपल्या टॉपच्या गँगला की आपण प्लीज तारं व्हा. जोरदार टाळ्या आपल्या टॉपच्या किंगसाठी आणि टॉपच्या गँगसाठी. अण्णांना हे 8 महिने असंच सहन करतो. काही नवीन नाही माझ्यासाठी. प्लीज माईक द्या. हा काढून घेईल तू. काय मग खाऊन गोरी गत मायच्या झापूक झुपूक. सूरज, बरोबर 1 वर्षापूर्वी आपण मरीमातेच्या मंदिराजवळ बसलो होतो. आई मरे मातापाशी बसलेलो हा. निवांत परफेक्ट कामावून चालतो तुम्ही. परफेक्ट. तेव्हा कास्टिंगसाठी नाही 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 म्हणणारा तू आज ट्रेलर लॉन्च होतोय तुझ्या सिनेमाचा. कसं वाटतं? आज खूप खाऊन गोरी गत आनंद आहे. लय बरं वाटतं. कसं आहे? झापूक झुपूक. येडा. बरं, सगळ्यांना बरेच प्रश्न असतात तुझ्याबद्दल, पण मला एक प्रश्न विचारावासा वाटतो तुला. सूरज, पूर्वी तू असे व्हिडिओज का बनवायचा? पहिलं माझ्या फॅन लोकांना मनापासून मला हसवायची लई आवड आहे. कारण मला नाराज झालेला आवडत नाही. मी त्यांना खुश करतो कारण ते आनंद आहे तर मी आनंद आहे. बर सूरज, फिल्म सुरू असताना बरीचशी लहान मुलं तुझा ऑटोग्राफ घ्यायला यायची. मला कसं आहे, मला वाचायला येत नाही आणि वाकड ते काय म्हणतात वाकड ऑटोग्राफ ऑटोग्राफ ठीक आहे, सही सही. बोला येत नाही. बोबड बोलतो पण क्वालिटी बोलतो ना नाही का. विषय विषय खाऊन गोडी का आवाज नाही का रे. सूरज, सिनेमा करताना सगळ्यात जास्त प्रेम कोणी केलं तुझ्यावरती सिनेमा सुरू? केदार सरांनी लय प्रेम दिलं. मला ऍक्टिंग येत नाही पण सरांनी करून घेतलं ते मला लय बरं वाटलं. खरं बोलतो तू. उगाच फेक व्हायरल काही अनाऊन्स नाही करत. सूरज, किती कष्ट घ्यावे लागले, काय मेहनत केलीस, थोडं सांग. माझं झापूक झुपूक गाणं आहे रॅप, त्याला मला लय कठीण जात होतं. 10 दिवस मी मुंबईला येऊन थांबलेलो कारण मुंबई मला सिटीतलं आणं मला आवडत नाही. गावाकडमध्ये मला झापूक झुपूक झाक्या माराय. इथे कसं आहे, सिटीत मला करमत नाही. असं कोंडून म्हणलं ना, मग मी खुल्या वातावरणाचा माणूस आहे. मी खुललो तर टॉपलाच गेलो असं समजा. आणि तो मुंबई इंडियन्सच्या मॅचला खुल्ला आणि तुम्ही व्हिडिओज बघितले. ओव्हरऑल 40 मिलियन क्रॉस केल्यात व्हिडिओजनी. त्या सोपा विषय आहे का बाबा? विशेष नसतं, क्वालिटी किंग आहे टॉपचा. सूरज, 25 एप्रिलला आपला सिनेमा येतोय. काय आवाहन करशील प्रेक्षकांना? 25 एप्रिल झापूक झुपूक येतोय. फक्त करकरींची विनंती आहे, तुम्ही फक्त एकदाच माझ्या विश्वास ठेवा. एकदा थिएटरमध्ये जा आणि तिकीट काढा. एकदाच बघा. तुम्हाला एकदा जाताना तर माझ्या पूर्ण विश्वास ठेवा. मी करकरींची म्हणजे लय मनापासून मेहनत केली. सरांनी लय मेहनत केली. एवढं सरांना लागलेलं तरी सरांनी माझ्याकडून काम करून घेतलंय. सोपं नाही रे. त्यामुळे मी सांगतो थिएटरमध्ये जा. एकदाच फक्त माझ्या विश्वास ठेवा आणि थिएटरला जा आणि माझ्या पूर्ण विश्वास ठेवा. एकदाच बघा. नाही आवडलं ना मला काही बोला. मी कसा बी तुम्हाला वाटतंय तसं बोला. एवढी हिंमत मला नाही वाटत कोणी ट्रेलर लॉन्चला पूर्वी केली होती. त्या जोरदार टाळ्या आपल्या टॉपच्या टीमसाठी. तर सूरज, आत्तापर्यंत तुला बऱ्याच लोकांनी मदत केली. बऱ्याच लोकांनी ओम नमः शिवाय. बाप्पा पार्वती मम्मी गणपती भाऊ कार्तिक भाऊ गौरी दिदी आख्या देवांचा आशीर्वाद आख्या देवींचा आशीर्वाद. आई मरे माता. ओम नमः शिवाय. शिव शंभो हर हर महादेव. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4 गणपती बाप्पाचा जे जे काळीच फटलेलं होतं तुटलं. माझ्या आई मरे माताचं नाव घ्यायला मला लई बरं वाटलं. जय श्रीराम. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर आता झापूक झुपूक टॉपचा किंग तुमच्या समोर नाचलाच आहे. मला नक्कीच माहिती आहे की तुमच्यापैकी बऱ्याच लोकांची इच्छा असणार आहे की तुम्ही सुद्धा झापूक झुपूक एकदा सूरज सोबत तुम्हाला इच्छा असेल की इथे करावी. तर मी विनंती करतो मीडियाला, प्रेसला, ज्यांना कोणाला इच्छा असेल ऑडियन्स मधून सुद्धा
मी तुम्हाला संधी देतो सूरज सोबत नाचायची, लवकर या. लाजू नका. लाजलो नाही म्हणून मी टॉपचा किंग बनलोय आणि टॉपलाच जाणार. अगं बाया विनंती करतो लवकरात लवकर आपण स्टेजवर या. तुम्हाला सूरज सोबत स्टेज करण्याची लाजलो नाही म्हणून तुम्ही वल्ली. हॅलो थँक्यू सो मच. तुम्ही स्थानापन्न वाटलं. मी एक नक्कीच मेन्शन करू इच्छितो की हे गाणं जे व्हायरल झालंय, जे जगभरात मराठी वाजतंय आणि जो मराठी वाजवतोय तो क्रेटेक्सच आपल्या त्या गाण्याचा संगीतकार आणि पत्त्याचा डॉग हा सुद्धा आपल्या सोबत आहे. मी एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. भावांनो, एम हाऊस साठी मी आणखीन एक गोष्ट नमूद करू इच्छितो. आतापर्यंत एकच गाणं रिलीज झालंय, त्यामुळे पत्त्याचा डॉग आणि क्रेटेक्स तुम्हाला सगळीकडे दिसत आहेत. पण ह्या सिनेमामध्ये आणखी जबरदस्त 5 गाणी आहेत. केदार सर म्हटल्यावर त्यांच्या सिनेमाची खासियत आहे की गाणी म्हणजे टॉपचीच असणार. सो ते सुद्धा लवकरात लवकर आपल्या भेटीला येतील. जसे गाणे रिलीज होतील संगीतकार आणि गायक आपल्या नक्कीच भेटीला येतील. यापुढे सूरजच्या सगळ्यात मोठ्या सपोर्टला मी या स्टेजवर बोलवायची रंगमंचावर बोलवण्याची गुबडी व्हायली. सॉरी. सो माझ्या बाबा तुझ्यासारखं. अरे 8 महिने एकत्र जगला काय करायचं विषय. सो अगेन सूरजकडून इन्स्पिरेशन घेऊन सूरजच्या आयुष्यात ज्यांनी सगळ्यात मोठा पाठिंबा दिला त्याच्या त्या 5 बहिणींना मी आता रंगमंचावर बोलवू इच्छितो. सीताताई सगळ्यांनी या 5ही बहिणींना मी ताई या लाईन या पुढे या की गिफ्ट द्यायचं आणि मला बी नाही गावाकडच्या माणसांना इतकं माणसं बघितलं की कसं तरी होतं. दबाव येतो सर. होतं माझं पण. तुमचं नाही तुम्ही राहता म्हणून. आमचा एक वेगळा शो होऊ शकतो नक्की विचार. तर मी सगळ्यात आधी सीताताईला विचारतो की सीताताई, पूर्वी इतके खडतर दिवस तुम्ही जगलात एकत्र, सगळा प्रवास इथपर्यंत सूरजचा तुम्ही पाहिलाय. तुम्हाला काय वाटतंय आज सूरज हिरो झालाय, टॉपचा किंग झालाय आणि आज आई अप्पा असते तर त्यांना काय वाटतं? मला खूप म्हणजे भारी वाटते आता की तुम्ही आलता पहिल्यांदा त्यावेळेस आहे ना, तनाई नाही म्हणत होता बिग बॉसच्या शोला पण यायला, पण त्याला मी एकच म्हटलं की तू जर गेला तर तुझं घर होईल. पण केदार सरांमुळे त्याला एवढा मोठा पिक्चर भेटलाय, एवढा मोठ्या शो मध्ये तो गेला, एवढा मोठा स्टार झाला, आम्हाला खूप आनंद झाला. सीताताई, आज आई अप्पा असते तर त्यांना काय वाटलं असतं? तुम्ही एकदा आई अप्पा असते तर नुसतं म्हणजे धिंगाणाच झाला असता का, लय भारी वाटलं असतं. आमच्या वडिलांना आहे ना म्हणजे असं पिक्चर हे खूप आवडायचे बघायला,
ते म्हणजे मोठ्या मोठ्या स्टार आहेत ना मराठीचे, त्यांचे खूप फॅन होते, त्यांना लय भारी वाटायचं. आता त्यांचा मुलगा स्टार झालाय, ती लय छान वाटलं असतं आता त्यांना. ताई आम्हाला सगळ्यांना छान वाटतंय. आमचा भाव इथपर्यंत आला, एवढा मोठा झाला, आम्हाला भारी वाटतंय. माहीत घेतल्यानंतर लवकर दुसरीकडे कसं द्यावं हे बघताय. पण मी त्यांच्या वतीने बोलतो, जास्त सगळ्यांना बोलायला लावू नये, कारण मी त्यांना बिग बॉस पासून बघतोय. सूरजच्या पाठीमागे खंबीरपणे या 5 जणी उभ्या आहेत. सूरज, किती बहिणी होते तुला? मला तसं मी आठवतीच नाही. 7 जणी बहिणी होत्या. 8वा कृष्ण हा स्वतःच नाही. कुठं काय बोलायचं, आई मरे माता आणि देवांनी आम्हाला जन्म दिलाय, तर ते चांगलं क्वालिटी धिंगाणा घालाय, महाराष्ट्राच्या राज्य करायचं आपण. नाही, पण आता आई वडिलांची आठवण येते का या क्षणी? आई बापांचीच, माझ्या आई आप्पाचीच पुण्य आहे. मी आमचं वर्ग होतं, शेरडा होत्या, मी लय छोटा होतो आणि रानात जायचो तर आप्पा म्हणायचा तू शाळेत जा, आई म्हणायची की तू शाळा शिकून मोठा हो. पण आप्पा काय म्हणायचा, माझा लाडचा मुलगा आहे, ते नाही शिकला तर चालेल, माझं एकूण ते एक आहे. तुला त्यामुळे हा शिकला नाही? मला कसं आहे, मला वाचायला येत नाही, कशाला जायचंय, नाही येत. असं तर गेलं असतं, आनंदात जाख्या मारून आलो. पण मी खरं एक तुम्हा सगळ्या पत्रकार मित्रांना सांगतो की हा जो एक रॉपणा आहे ना त्याच्यातला, हा जो एक स्वच्छंदीपणा आहे ना, बेफिकीरपणा आहे ना, हेच कॅरेक्टर आहे. सूरज चव्हाणला हिरो म्हणून सादर करण्याचा अट्टहास नाहीये. मला असं वाटतं की अभिनय किंवा कुठल्याही कलेत येणं ही कुठल्या एका वर्गाची मक्तेदारी नाही होऊ शकत. एक नासूनच काय उपयोग नाही. काला सावलाय पण क्वालिटी ज्या मारल्याशिवाय राहणार नाही आणि टॉपला गेल्याशिवाय चुकणार नाही कोणाचं. पॉझिटिव्हिटी असल्यावर सांगा मला, कसं टॉपचा पिक्चर निवडा. बस तुझ्या काही बोलायचंच नाही. नाही, झालं माझं. आता आपण ट्रेलर दाखवू लोकांना. आपण खूप बोलतो ना, आता आपण खूप काम दाखवू चांगलं. ओके सर. याच नोटवर मी विनंती करतो, तुम्ही आल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून याची एक गंमत सांगतो. याचा एक प्रॉब्लेम होता. तुम्ही बसा. एक फोटो तुला थांबायचंच आहे. ओ माय गॉड, टॉपचा किंग. हो प्लीज. एकदा जोरदार टाळ्या सूरज आणि त्याच्या बहिणींसाठी. क्या बात है सूरज. थँक्यू व्हेरी मच. बसा. याची गंमत सांगतो. हा ते आई मरी माता, ओम नमः शिवाय, गणपती बाप्पा मोरया वगैरे म्हणतो ना, हे शूटिंग मध्ये कुठल्याही वेळेला म्हणायचा. आणि माझा प्रॉब्लेम असा असायचा की गणपती बाप्पा मोरया म्हणजे पॅकअप. त्यामुळे मी याला सगळं थांबून ठेवायचो. आणि एकदा याला पॅकअप म्हणायला सांगितलं तर हा कॅपअप म्हणाला. त्यानंतर मग काही बोलायला नाही लावलं मी त्याला. हात ठेवलेला साधांनी. सूरज शांत शांत. विनंती करतो केदार सर, आपण थँक्यू. आणि आता 25 एप्रिल पासून तो एक अभिनेता म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर येतो. पण ह्या प्रवासात एक अत्यंत महत्वाची गोष्ट त्याच्या आयुष्यात घडली, आणि ती म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 5. तुला बोलायला मी वेळ देणार भावा, कधीतरी खाऊ दे. तर पुन्हा एकदा सेलिब्रेट करूया
तीच बिग बॉसची सूरजची जर्नी. 2 मिनिटं बघू. आवड्या. सूरज 4थ्या आठवड्यात बाहेर जाणार आहे का 5व्या आठवड्यात बाहेर जाणार आहे, पण त्यांची कमिटमेंट ही 3ऱ्या आठवड्यात होती, कारण त्यांनी त्यावेळेस सूरजचा प्रवास पाहिला. तो कसा व्यक्ती होता, तो काय बोलत होता तिथे. आणि मला वाटतं की बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की सूरज बिग बॉस जिंकल्यामुळे, त्यांनी ते विजेते ठरल्यानंतर हा चित्रपट बनला असेल, पण असं नाही आहे. आणि याचा मी साक्षीदार आहे. 3ऱ्या आठवड्यात आणि मला म्हणाले की सूरज 4थ्या आठवड्यात बाहेर जाऊ द्या का 5व्या आठवड्यात बाहेर जाऊ द्या, सूरज कधीही जरी बाहेर झाला माझ्यासाठी तो विनर आहे 3ऱ्या आठवड्यात. आणि मला त्याच्यामध्ये अशी काहीतरी छान गोष्ट दिसली आहे. आणि त्यावेळेसपासून ते स्क्रिप्टवर काम करायला सुरू झालं. आणि 10व्या आठवड्यात माझी स्क्रिप्ट रेडी आहे. 11व्या आठवड्यात ड्राफ्ट करतोय. म्हणजे हे करता करता ते स्क्रिप्ट लिहित होते सूरजसाठी. मला तुम्हाला सांगायचं आहे की असं नव्हतं की तुम्ही जिंकल्यामुळे झालं. आणि त्यासाठी मला आठवतंय जेव्हा चित्रपट अनाऊन्स करायचा होता आणि दोन्ही जे फायनलिस्ट होते ते स्टेजवरती होते आणि केदार भाऊ म्हणाले की मला माहिती नाही कोण जिंकणार आहे, त्याच्या आधी मला अनाऊन्स करू द्या. आणि खरंच त्यानंतर त्यांनी अनाऊन्स केलं. किती 5 महिने 6 महिने झाले, ऑक्टोबरमध्ये झालं. कसं करता हो तुम्ही? म्हणजे माझा वेगळाच प्रवास चालू आहे डिरेक्शनचा. तुमची स्पीड, तुमच्याकडून मला शिकायचं भरपूर आहे. मी येणार आहे पुढच्या चित्रपटात असिस्ट करायला. पण सूरज, तुमचा खरंच खूप खूप अभिमान आहे मला. धन्यवाद. तुम्ही ज्या प्रकारे म्हणजे गेम तर खेळला तो भाग वेगळाच, परंतु हा जो प्रवास आहे की स्वतःच्या खांद्यावरती तुम्ही हे जे सगळं प्रवास घेतलेला आहे. आणि खूप खूप शुभेच्छा केदार भाऊ. खरंच हिंमत लागते, कमिटमेंट लागते आणि ती पूर्ण करणे. जेव्हा तुम्ही सूरजला शब्द दिला नव्हता, पण तुम्ही स्वतःलाच शब्द दिला होता, ती कमिटमेंट तुम्ही आज पूर्ण केली. तुम्हाला जिओ स्टुडिओजला आणि मला वाटतं की सूरजवर कित्येक लोक महाराष्ट्रात प्रेम करतात. त्यांनी खरंच थिएटरमध्ये जाऊन जसं तुम्ही सूरजला सपोर्ट केलं बिग बॉस TV वरती शोमध्ये, तसंच मला वाटतं की सूरजचा हा प्रवास अतिशय महत्त्वाचा आहे. आणि प्रत्येकाने ज्या लोकांनी वोट केलं भरभरून, त्यांनी नक्कीच तिकीट काढून हा प्रवास सूरजचा पाहावा, एवढीच मी अपेक्षा करतो आणि विनंतीही करतो. थँक्यू सो मच सर. मी विनंती करतो या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक केदार सर, आपण कृपया स्टेजवरती या. आणि जिओ स्टुडिओज मराठीचे कॉन्टेंट हेड निखिल साने सर यांनी दोघांनी रितेश भाऊंचं स्वागत करायचं. आणि हे काय हे काय मी काही बोललोच नाही. पण अजून मला नाही, सगळ्यांना ऐकू दे ना. नाही, आमच्या दोघांकडनं आपलं स्वागत आहे. थँक्यू निखिल सानेजी, ज्यांना माहीत नसतील. खरं म्हणजे सूरजनी ही बैलगाडी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि सूरजला केदारजींनी आपल्या खांद्यावर घेतलेलं आहे. आणि सानेंनी केदारना आणि मराठी इंडस्ट्रीला स्वतःच्या खांद्यावर घेतलेलं आहे. आणि
त्यांचा खांदा तो भक्कम राहावा, मजबूत राहावा अशीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि त्यासाठी मी सिद्धिविनायकला चालत जाणार आहे. पण खरंच निखिलजी ज्या ज्या कॉन्टेंटला बॅक करतात तो नक्कीच काहीतरी स्पेशल असतो. लोक त्याला सुपरहिट करतात, परंतु एखाद्या कॉन्टेंटमध्ये काहीतरी गोष्ट आहे, काहीतरी वेगळेपणा आहे जे प्रेक्षकांना आवडेल. ही जी परख, ही जी नजर आहे ती निखिलजींकडे आहे. आणि मला वाटतं की तुम्ही सातत्याने असेच नवीन नवीन, आता हा एक वेगळा चित्रपट आहे ज्याला तुम्ही सपोर्ट केला आहे. आणि मला वाटतं की सातत्याने तुम्ही असं सपोर्ट करत राहा तर इंडस्ट्री पुढे जाईल आणि मराठी इंडस्ट्री आणि फिल्म इंडस्ट्रीला एक नवीन नवीन चेहरे मिळत राहतील. थँक्यू. थँक्यू सो मच. सो ज्या क्षणाची आपण वाट पाहतोय, ट्रेलर लॉन्च आपण आता रितेश सरांच्या हस्ते करणार आहोत. मी विनंती करतो, वाजवा की सिट्टे बिट्टे जोरात चालेल. आता काय बिग बॉसचे पुढचे होस्ट तुम्ही आहात का? आम्हा दोघांना कंटेस्ट म्हणून तर मी विनंती करतो की रितेश सर आपण प्लीज जाहीर करा. नाही या चला सूरज लाव रे तो व्हिडिओ. केदार सर, रितेश सर आणि निखिल सर आपण माईक. रितेश सर, रितेश सर, झापोक झोपोक ट्रेलर लॉन्च झालंय आणि आता आम्हाला सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आपली हवी. आपल्याला कसं वाटतं? मी खरंच खूप उत्सुक होतो की हा काय चित्रपट असेल आणि काय स्टोरी असेल. केदार भाऊंनी तसं मला काहीच सांगितलं नव्हतं आणि एकच सांगतो, ब्लॉक बस्टर हा चित्रपट आहे. ब्लॉक बस्टर हा ट्रेलर आहे आणि सूरज काय काम केलं तुम्ही, खरंच एक्स्ट्राऑर्डिनरी. सूरज आणि त्यांच्या चित्रपटात जी सर्व टीम आहे सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आणि काय असतं की एक वाक्य मी नेहमी लक्षात ठेवतो की यू नेवर गेट अ सेकंड चान्स टू मेक युअर फर्स्ट इम्प्रेशन. तर त्यासाठी तुमचं पहिलं इम्प्रेशन जे असतं तेच महत्त्वाचं असतं आणि तुम्हाला पहिल्या इम्प्रेशन दाखवण्यासाठी दुसरा चान्स कधीच मिळत नाही. पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम शॉट छक्का मारला आउट ऑफ द स्टेडियम आणि खरंच खूप खूप शुभेच्छा. मला खरंच खूप आवडलं. मी पहिल्यांदा दोनदा प्ले झाला, पहिल्यांदाच मी केदार भाऊ आणि नितीनजींना म्हणून बघून सांगितलं की हा ब्लॉक बस्टर ट्रेलर आहे. आणि मला काही शंका नाही की खरंच महाराष्ट्रातील जे प्रेक्षक आहे, जी जनता आहे, ते भरभरून थिएटरमध्ये जाणार आहे पाहायला. म्युझिक एक्स्ट्रॉर्डिनरी, एडिटिंग छान आहे, स्टोरी स्ट्रक्चर अप्रतिम आहे. आणि काय असतं की जेव्हा तुम्ही एखादा प्रोमो पाहता तर त्याच्यानंतर ठीक आहे आपण सूरजला ओळखतो, सूरजवरती भरपूर प्रेम करतो, सूरज आता लोकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत. परंतु जेव्हा चित्रपट पाहतो आपण तर एक कनेक्शन येतं की आपण सूरजला विसरतो आणि सूरज जे किरदार आहे, जे कॅरेक्टर प्ले करतायत त्याच्याशी आपण कनेक्ट होतो. आणि खरंच ते कनेक्शन अतिशय स्ट्रॉंग आहे या चित्रपटामध्ये. अँड आय एम रिअली एक्सायटेड. आता काय बोलू, बघितलं की मला दर्पणच येत नाही, कारण भावचा दाखवा म्हणजे सोपं नव्हतं. आता तुमचा धक्का आहे महाराष्ट्राला, त्याचं काय. तर तुम्ही आमच्या टेलरला आला, तुमचं पाय लागलं, लय भाग्यवान आहे आम्ही. नाही तुम्ही खूप खूप शुभेच्छा. एक टेप करा ना, जा फक्त.
याआधी निखिल सरांनी आणि सूरजनी ती स्टेप केली होती, पण तेव्हा सूरज घरात होता आणि भाऊ स्टेजवर होते. आता मी विनंती करतो केदार सर, ट्रेलर लॉन्च झालं आहे, आता काय सांगू शकता? नाही, आता नाही काय बोलायचं. आता 25 एप्रिल. नाही, काय काम दाखवलं, आता विश्वास सगळ्या रसिक प्रेक्षकांवर ठेवायचा आणि आपली मेहनत आपण करत राहायचं. 25 तारीख एप्रिलला फक्त रिलीज आहे. मी 15 मेपर्यंत कम्प्लिटली निखिल सानेंना डेट्स देऊन ठेवलेले आहेत. त्यामुळे नुसतंच प्रमोशन करून उपयोगाचं नाही, पोस्ट प्रमोशन पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि मराठी सिनेमा आहे आणि तो मराठी सिनेमा कुठलाही मराठी सिनेमा चालावा यासाठी आपण सगळे प्रयत्नशील आहोत. त्यामुळे आज झापूक झुपूकनी पहिल्याच शॉटला मी शटर उघडलं आहे. मला खात्री आहे मराठी सिनेमांना आता त्याच शटरमधून आतमध्ये यावं लागेल सगळ्यांना. काही महत्त्वाच्या लोकांना या प्रसंगी थँक्यू म्हणतो. मी कास्ट अँड क्रूला तर नक्कीच म्हणतो. मी त्यांना सगळ्यांना नंतर थोडं ओळख करून देण्यासाठी मी पटपट स्टेजवर बोलवणार आहे जे महत्त्वाचे आहे. रितेश भाऊ, थँक्यू व्हेरी मच. कारण साक्षीदार आज त्यांनी सांगितलं तेव्हा लोकांना ते पटलं की ही गोष्ट काही काल परवा सुरू झालेली नव्हती, ही 3ऱ्या-4थ्या आठवड्यामध्ये सुरू झाली होती. आणि त्याला पण साक्षीदार तुम्ही आहात, ट्रेलरला पण तुम्ही साक्षीदार आहात आणि मी तुम्हाला खात्री देतो ब्लॉकबस्टर जर तुम्ही म्हणताय तर त्याला पण साक्षीदार तुम्हीच असाल. मी ज्योती देशपांडे मॅडम आणि प्रियांका चौधरी या जिओ स्टुडिओचे जे आहेत त्यांचं मनापासून आभार मानतो. आई पण भारी देवा हा सिनेमा माझा जाहीर आम्ही केला होता, बाई पण नंतर. पण मला असं वाटलं की हा सिनेमा थोडा पुढे जाऊन पहिल्यांदा झापूक झुपूक यावा. तर या सिनेमाला पण इतकं पाठबळ देणारी व्यक्ती ही ज्योती देशपांडे मॅडम होत्या आणि थँक्यू व्हेरी मच ज्योती मॅडम. निखिलचे माझे ऋणानुबंध ही आत्ताची नाही, 25 वर्षापूर्वीपासूनचे आहेत. त्यामुळे निखिलला मी थँक्यू म्हणणार नाही आहे आणि निखिलला मी फक्त इतकेच वचन देणार आहे, बॉस मी तुला चांगले चांगले सिनेमे देत राहीन, घेत राहा फक्त. बेला थँक्यू. या पडल्यानंतर एवढी शुश्रूषा केलीस तू, थँक्यू. कारण तिने खूप सहन केले या सगळ्या दिवसांमध्ये आणि अजूनही ती करणार आहे 15 मेपर्यंत. आणि मगाचपासून सणाला थँक्स म्हणतायत ना, तर मला जरा ती गोष्ट सांगायची आहे की महाराष्ट्र शाहीरमध्ये सणांनी काम करूनही यातलं बरंचसं कास्टिंग हे सणांनी केलेलं आहे. म्हणजे जुईची निवडही जी झाली ती सणांनी मला सांगितलं, जुई भागवतला घ्या, ती खूप सुंदर आहे आणि ती खूप छान काम करेल. मला असं वाटतं की घरामध्ये चांगले संस्कार होत आहेत. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. मी विनंती करतो निखिल सरांना की त्यांनी आता ट्रेलर लॉन्च झालं आहे, आपलं मनोगत व्यक्त करा. नमस्कार. 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट 15 मे नंतरच्या केदार शिंदे यांच्या डेट्स आमच्याकडेच आहेत. त्यामुळे 15 मेपर्यंत फक्त ते झापूक. तुम्ही प्रेक्षकांना सांगताय का झी स्टुडिओ सांगताय? नाही, मी त्यांना आठवण करून देतो. सो सर 15 मेपर्यंत झापूक झुपूक करूया, 16 मेपासून दुसरा चित्रपट सुरू करूया. घरी ठेव मला थोडा वेळ. ते असं गेल्या वेळेस पण म्हणाला होतात पण घरी नव्हतात. दुसरी गोष्ट रितेश सर म्हणाले तशी अनेकदा हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही चित्रपट कसा अप्रूव्ह करता, कुठच्या गोष्टीवरती तुम्ही अप्रूव्ह करता. तर ऑब्व्हियसली कधी कधी कॉन्सेप्ट असते, आयडिया असते, स्क्रिप्ट असते, कधी कधी एखादं पुस्तक असतं आणि या सगळ्याचा एक विचार करून मग तुम्ही एक निर्णय घेत असता. पण मला असं वाटतं, जे केदारने एक शब्द वापरला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते जेव्हा त्या व्यक्तीचा फोन येतो, जेव्हा ती व्यक्ती आयडिया शेअर करते, कॉन्सेप्ट शेअर करते किंवा काही शेअर करते, तेव्हा ते तुम्ही ऐकताना त्या व्यक्तीचा विश्वास तुम्हाला जोपासायचा असतो. आणि जेव्हा केदारने मला फोन केला की हा चित्रपट करायचा आहे, त्याच्यातला कॉन्फिडन्स मला क्लिअरली जाणवत होता की ही इज एक्स्ट्रीमली क्लिअर की त्याच्या डोक्यात काहीतरी आहे आणि त्याला करायचं आहे. तर या विश्वासाकरता म्हणून हा चित्रपट झालेला आहे आणि याच्या पुढेही ह्याच कारणाकरता चित्रपट होत राहतील. आणि
महत्त्वाची गोष्ट रितेश सर, म्हणजे तुम्ही थँक्यू फॉर युअर काइंड वर्ड्स. मराठी सिनेमात वेगवेगळे प्रयोग करतोय आणि ते करत राहूच, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा एक स्पेक्ट्रम, त्याचं स्केल, त्याचं काय म्हणूया की त्याचं जे काही आत्तापर्यंतचं प्रेझेंटेशन आहे ते सगळं बदलण्याचा प्रयत्न हा तुम्ही बाय डिझाईन करावा असं सर गेली 2 वर्ष माझ्या मागे आहेत. आम्ही काही सिनेमे करतोय, पण त्यातला एक एक्स्ट्रॉर्डनरी माइलस्टोन सिनेमा जो या सगळ्या मराठीच्या स्पेक्ट्रमला ब्रेक करून आणि आपल्या सगळ्याला अभिमान वाटेल असा एखादा प्रोजेक्ट, आणि 2026चा प्रॉब्ली सगळ्यात मोठा प्रोजेक्ट सर राजा शिवाजी करतायत. त्याच्याकरता सर खरोखर तुमचे खूप खूप अभिनंदन. यू आर अन इन्स्पिरेशन, आणि त्या इन्स्पिरेशनमुळे आम्ही काम करत असतो. थँक्यू. आणि जाता जाता आमच्या सगळ्या केदार सर, बेला, सगळ्या कास्ट अँड क्रूचे धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचं आमच्या मीडियाच्या मित्रांचे, मैत्रिणींचे धन्यवाद. तुम्ही इतक्या सगळ्या संख्येने इकडे आलात आणि जिओच्या या चित्रपटासाठी पुन्हा एकदा तुमचं प्रेम दिसतं आहे. आणि जसं केदार म्हणाला तसं मला नक्कीच नाव घ्यायला आवडेल इज ज्योती देशपांडे. त्या आज काही कारणांनी, ॲक्च्युली त्या येणार होत्या, काही कारणांमुळे त्या येऊ शकल्या नाहीत. सो ज्योतीचं जे पूर्ण बॅकिंग आहे मराठीला, मराठीच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सना, त्याच्यामुळे मराठी सिनेमा एका वेगळ्या उंचीवर, एका वेगळ्या आयामाने प्रेझेंट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि त्यातलाच हा मी असं म्हणेन की व्यावसायिक चित्रपट असला तरी हा एक प्रयोग आहे, आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातील प्रेक्षकांना हा प्रयोग नक्की आवडेल. थँक्यू व्हेरी मच. विनंती करतो केदार सर, आपण आपल्या कास्टला स्टेजवरती मी जी नावं घेईन त्यांनी पटपट यायचं, एक छान फोटोज आपण काढत राहू. सूरज चव्हाण तर इकडे आहेतच, जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे आणि पुष्कराज, तुम्ही प्लीज स्टेजवर यायचे. थँक्यू व्हेरी मच. मी पुढे बोलवतोय सूरज गँगला, पटकन 6 लोकांनी स्टेजवर यायचंय, 6 मुलांनी प्लीज, लवकर लवकर लवकर. थँक्यू व्हेरी मच. मी माझ्या पिक्चरची गाणी छान असतात असं लोक म्हणतात, पण ती गाणी काही मी करत नाही. फार अप्रतिम म्युझिक डायरेक्टर्स मला आजपर्यंत लाभले, अगबाईपासून ते शेवटचा बाई पण भारी देवापर्यंत. आणि याही सिनेमामध्ये मी 4 वेगळ्या संगीतकारांकडून ही गाणी करून घेतलेली आहेत. तर मी त्यांना सगळ्यांना इथे आमंत्रित करतो. क्रेटेक्स, निशाद गुलामरे,
सो सगळ्यात आधी तर थँक्यू केदार सरांना, ज्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली. कारण मी एक बेडरूममध्ये लॅपटॉपमध्ये गाणी बनवणारा प्रोड्युसर आहे. मी मराठी गाणी आधीपासून बनवायचो आणि तांबडी जांभडी हे बनवल्यानंतर ते त्यांनी ऐकलं आणि नंतर मला ही अपॉर्च्युनिटी दिली. पहिलं तर त्यांनी सांगितलं की हे टायटल सॉन्ग आहे जे तुला बनवायचं आहे. आणि मला असं होतं की मी कसं बनवणार, कारण की मी हे कधीच असं केलं नव्हतं. मी कधी हे गाणं स्टुडिओमध्ये रेकॉर्डसुद्धा नाही झालं आहे. एका लॅपटॉपवर झालं आणि फोनवर पत्याशी बोलत बोलत गाणं झालं. सो सरांना मी विचारलेलं की काय तुमचा रेफरन्स काय आहे, मी कसं बनवू हे गाणं. तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की तुझ्या डोक्यात जे चाललंय ते रेफरन्स, तुला जसं बनवायचं ते बनव, तू जसं गाणं बनवशील आम्ही त्याच्यावर तसा त्याचा व्हिडिओ बनवू. आणि एवढा कॉन्फिडन्स माझ्यावर तरी आजपर्यंत कोणी टाकला नव्हता. आणि थँक्स अ लॉट सर मला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आणि पत्याचं खास करून अप्रिशिएशन आहे, कारण की त्याला मी फक्त एवढी ब्रीफ दिलेली की तू पत्या आहेस असं हिशोबाने गाणं नको बनवू, तू सूरज आहेस या हिशोबाने गाणं लिही. आणि तसं त्याने ते तसंच बनवलं आणि अजून लोकांना तसं वाटतं की ते गाणं सूरजनेच गायलं आहे, त्याचा आवाजसुद्धा त्याला मॅच होतो. सो थँक्स अ लॉट. आणि हे टीमवर्कमुळेच होऊ शकलंय. आणि आता पत्या आपल्याला लाईव्ह तुमच्या समोर पहिल्यांदा हे गाणं गाणार आहे. एकदा जोरदार टाळ्या होत. तू नाचणार माझ्यासोबत. जोरदार टाळ्या होऊ द्या पत्याचा डॉग आणि टॉपचा किंग सूरज चव्हाणसाठी. झापूक झुपूक. बाकी संगीतकारांची गाणी लवकरात लवकर तुमच्यासमोर येतीलच. आणि मला खात्री आहे कुणाल करण, निषाद, चंदन कांबळे या सगळ्या गाण्यांना तुम्ही तेवढंच डोक्यावर घ्याल. आणि मला खात्री आहे कारण अप्रतिम गाणी या लोकांनी केलेली आहेत. कुणाल आणि करण आमचं बॅकग्राऊंड म्युझिक पण करतायत आणि मजा येते या टीमबरोबर काम करून. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती करतो. मी पुढची नावं घेतोय ती अत्यंत महत्त्वाची नावं. मी माझ्या सगळ्या असिस्टंट डायरेक्टर्सना स्टेजवर बोलवणार आहे. वाटतात या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहेत कथा, पटकथा आणि संवाद. की ज्या माझ्या भावानी, व माझा भाऊ असला तरी खूप टॅलेंटेड, ओंकार याची वेशभूषा आणि क्रिएटिव्ह हेड म्हणून जिने काम केलं ती योगेशा. प्लीज. माझा एडिटर
कारण त्याच्याशिवाय माझं कुठलंही पान हलत नाही असा मयूर हरदास. आणि हा डोलारा बेलाच्या बरोबरीने ज्यांनी सांभाळला तो माझा कार्यकारी निर्माता रत्नकांत जगताप. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. अनावधानाने कोणी राहिलं असेल तर मी इथूनच सगळ्यांची माफी मागतो. आणि थँक्यू व्हेरी मच कास्ट अँड क्रू. तुमच्यामुळे हे अशक्य होतं आणि स्वामी म्हणतात ते अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुम्ही सगळे स्वामींच्या रूपात माझ्याबरोबर होता. थँक्यू. आणि आता एक लास्ट फोटो. सूरजच्या सगळ्या बहिणी प्लीज तुम्ही रंगमंचावर यायचंय. रितेश भाऊंना तुम्ही बिग बॉसच्या फिनालेला काही लोक भेटला होतात. म्हणजे मी सगळ्यात आधी आभार मानेन सरांचं. ते म्हणजे वडिलांसारखंच आमच्या भावाच्या पाठीशी उभे राहिले. दादा आमच्या भावांसारखं उभे राहिले आमच्या भावाच्या पाठीमागं. आम्ही लहानपणीपासून म्हणजे लय हाल काढले तर लय म्हणजे आमचं वडील पहिल्यापासूनच पेताळ होतं. आमची आई पण आई अडाणी होती. आम्हाला जास्त आमचा गर्व आहे ना आमच्या आईवरही. आमच्या आईने आम्हाला स्वतः उपाशी राहू नये ना मोठं केलं. कसं काय ना मोठं केलं. आम्ही ती आमच्या आईचं उपकार कधीच ना. आई ही आईचं असते. आणि शेवट बाळ बारीक होतं. आईचं बापात आमच्या बाळावर लय जीव होता. बापानी पण आम्हाला कधी नाही पण बाळाला लय जीव लावला. त्याची इच्छा माझा नको शिकू दे पण झाला होईन मोठा ते कधी. मी म्हणायची आपण तुम्ही शाळा शिकवत नाहीत आम्हाला हाणता मार त्याला नाही. माझा एक होतं एक होईन मोठा. फक्त आज मला वाटतं की आमचं आई वडील पाहिजे होतं पण नाही. ह्यांच्यातच आम्हाला दिसतात आमचं भाऊ दादा वडील. आम्हाला इतका आनंद वाटतो त्यांनी आमचा बाळ मोठा केला. ह्यातच आम्हाला समाधान आहे बस. आमचा आज ह्यांच्या आशीर्वादाने आमचं बाळ सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या आशीर्वादाने जसं तुम्ही बिग बॉसमध्ये आमच्या भावाला साथ दिली तुम्ही वर आणलात ते तुमच्या आशीर्वादाने आमचा भाऊ इथपर्यंत आला. मग अशीच साथ तुम्ही आमच्या भावाला द्या ह्या की अजून उंचाव जावा आमचा भाऊ. एवढेच सगळ्यांचा आशीर्वाद असू द्या बस. मी काहीच नाही मागणार. आमचा भाऊ फक्त चांगला राहावा सुखी राहावा म्हातारा राहावा. आमच्या आई बाबा पाठीशी आम्हाला फक्त भाऊ आहे. आमची अपेक्षा नाही आमच्या भावाकडून. फक्त सुखी राहावं तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद राहावा बस. एवढंच सूरज बोल 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 बोल. भाऊ थांबलेत. काय नाही बोलायचं. मला इमोशन म्हणजे आई बापांच्या आठवण आप्पाची नाहीची. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही बसू शकता जाऊन. थँक्यू. काढला